शिर्डी नगर परिषद निवडणूक सुरू झाल्यापासून अनेकांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारात जोरदार प्रचार सुरू केला। अशातच प्रचाराच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार सौ शीतल गणेश गोंदकर यांच्या प्रचाराची मुख्य धुरा पती गणेश गोंदकर यांच्या खांद्यावर असताना प्रभागातील कांदळकर वस्ती भागातील झाडांच्या काट्यांच्या फांद्या रस्त्यात अडसर होत असताना शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सुद्धा होणारा तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता गणेश गोंदकर यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत तात्काळ जेसीबी बोलावत रस्त्यातील काट्या व फांद्या दूर करत नागरिकांना मोठा दिलासा व या निमित्तानं दिला असून प्रभागातील नागरिकांनी व महिला भगिनींनी नेहमी आपल्या समाजकार्याने प्रभागात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गणेश गोंदकर यांचे मनापासून आभार मानले आहेत। आम्ही द्वारकानगर कांदळकर वस्ती लेन 7 मध्ये राहतो। आमच्या रोडला खूप काटे आणि लाईट पण आमची लपकी व्हायची। तर मी गणेश भाऊंना रिक्वेस्ट केली, त्यांना सांगितलं तर त्यांनी त्यांच्या मदतीने 2 दिवसात आम्हाला काटे अर्धे साफ करून दिलेले, आता बाकीचे राहिलेले ते पण करणार आहे। सो आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आमच्या गल्लीच्या वतीने। सो थँक्यू। मी राहणारा कांदळकर वस्ती जयराम कांदळकर वस्ती लाईन नंबर 7 मध्ये राहतो। बरेच वर्षापासून इकडं काट्याची समस्या होते आणि लाईटी पण जात येत होता। अर्ज ॲप्लिकेशन देऊन सुद्धा लाईट काही दिवस लागायच्या काही दिवस नाही लागायच्या। पर लहान पोरं इकडे मोठे लहान आहे जाणाऱ्यांसाठी त्रास होत होता आणि जसं मध्यमभागी बिबट्याचा पण सुळसुळाट होता आणि आपल्या घराच्या पाठीमाग पण ऊसाचा वावर असल्यामुळं तिकडं पण बिबट्या आला होता ना। तर बरेच समस्या गणेश भाऊंनी सोडवलेले आहे। आज काटे बरेच त्यांनी स्वच्छ केलेले आहे, आनंद झाला आणि याच्या पुढे ते पण असे सहकार्य करत राहतील आम्हाला अशी अपेक्षा आहे त्यांच्यापासून। नाही काय झालंय, त्या दिवशी या भागात आल्यानंतर मला माझ्या काही भगिनींनी माता भगिनींनी काही गोष्टींच्या अडचणी सांगितल्या की या भागामध्ये येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा खूप अडचण आहे। काट्या आहेत, इथं छोटे मुलं आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो आणि सध्याला आपण बघितलं भीतीचं वातावरण आहे की या भागामध्ये बिबट्यांचं वातावरण खूप प्रमाणामध्ये आहे आणि हा सगळा ओपन स्पेस असल्यामुळे आपल्याला मी असा विचार केला की आपण मला समाजकारणाची अगोदरपासून आवड आहे म्हणून मी या गोष्टीचं हे कार्य हाती घेतलं आणि माझ्या या माता भगिनींच्या सोयीसाठी छोट्या मुलांच्या सोयीसाठी मी हे साफसफाईचं आज काम करतो।